कारण तुमच्यामध्ये सुधारणा होणं गरजेचं आहे. तुमचं काम हे ग्रामविकास खात्याला एका मंत्र्याला साजेसं व्हावं असं मला वाटतं. तुम्ही इथं जसं ते बीड पॅटर्न आहे तसा हा मानचा एक वेगळा पॅटर्न आहे. तुमचं नशीब म्हणजे तुमच्या कार्यकर्त्यांनी अनेकांना मारहाण केलेले आहेत, अनेकांचे अगदी हॉस्पिटलमध्ये भरती होण्यापर्यंत इलेक्शन काळात सुद्धा तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केलेली आहे. म्हणजे बीडपेक्षा मान खटावमध्ये काय फार वेगळं वातावरण नाही, तसंच वातावरण आहे. फक्त तुमचं नशीब की तुम्ही फार मोठे नसल्यामुळे इथले गैरप्रकार फार चव्हाट्यावर आलेले नाहीत. परंतु इथून पुढे असं जर तुम्ही कोणाला त्रास दिला तर ते बीड सारखं मान खटावचा नावलौकिक मान खटावची बदनामी होऊ शकते. ही बदनामी होऊ नये म्हणून मी तुम्हाला अशा चांगल्या गोष्टीचं मार्गदर्शन नक्की करणार. त्यातनं तुम्ही चांगल्या गोष्टी, तुम्ही मनाचा मोठेपणा दाखवून त्यातल्या चांगल्या गोष्टी घ्याव्यात आणि आपला हा मान खटाव जो मतदारसंघ आहे याच्या मान खटावमध्ये एक आदर्श मतदारसंघ तयार व्हावा. इथं आदर्श कामं घडावीत, आदर्श लोकांना तुम्ही डोक्यावर घ्यावं, आदर्श लोकांना, सुसंस्कृत लोकांना हाताशी धरून तुम्ही काहीतरी चांगलं करावं. शासनामधील तुमच्या पदाचा चांगल्या गोष्टीसाठी वापर व्हावा ही माझी अपेक्षा आहे.